स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात। तर हे मी थोडं काल संध्याकाळी शूट करून ठेवलं होतं आणि हे आमच्या शेजारचं ताईंचं बाळ आहे आणि बरं वाटतं जरा तो घरात असला की। आधीलाही करमतं, जरा बोर वाटायला लागलं की त्याला तो घेऊन येत असतो खेळवण्यासाठी आणि त्यालाही असं मस्ती करायला खूप आवडतं। काय काय ते ओम हा रिमोट घे, कुठे गेला तो खराब झालेला? हा घे ओम, हा घे, हा रिमोट घे रे। काय तो हॅलो कर, हे बघा असे उद्योग करतो। हे बघ ठेवलं तर इथे खिचडीसाठी मी आता तयारी करून ठेवत होती आणि पाऊस पडला म्हणजे लाईट जायलाच पाहिजे, हा तर मला नियमच वाटायला लागला आहे। आता थोडा कुठे पाऊस झाला तेव्हा अशी लाईट गेली। छान वातावरण, आता पाऊस पडून झालेला आहे, सगळीकडे गारवा आहे। छान असं मस्त कढी गरम गरम आणि खिचडी करायची होती, म्हणजे करतेच आहे मी आता, पण लाईट गेली त्यामुळे थोडंसं मूड ऑफ झाला। शूट करायचं होतं पण ठीक आहे, बऱ्याचदा दाखवून झालेलं आहे कढी खिचडी, तर थोडीफार तयारी करून ठेवली आहे, आता बनवते। आणि बाहेर किती छान वातावरण आहे। ह्या आजींचं विशेष कौतुक, एवढ्या पावसात पण राऊंड मारताय खाली। रोज असतात त्या, रोजच दिसतात मला। तर बराच वेळ मी वर टेरेसवर फिरली होती, म्हणजे लाईटची वाटसुद्धा बघत होती। तर अर्धा ते पाऊण तासानंतर लाईट आली, त्यानंतर खूप जास्त लेट झालं होतं, पण मी थोडीफार तयारी करून ठेवली होती म्हणून पटकन झालं होतं सगळं। आणि इथून पुढे आता नेक्स्ट डेचं शूट मी लावते। तर आत्ता वाजलेत 12:15 झालेले आहेत आता। तर ब्लॉगला सुरुवात करायला आज खूप जास्त लेट झालेलं आहे। त्याचं कारण असं की आज घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे मी, रोजच्या रोज तेच ते दाखवणं, स्वयंपाक वगैरे ते, तर सगळं आवरून झालेलं आहे। आज आधीचा टिफिन वगैरे, आमचा स्वयंपाक झालेला आहे, फक्त माझं जेवण आता तेवढं बाकी आहे। आणि 2 दिवसापासून खूप छान वातावरण झालेलं आहे, सगळीकडे गार वातावरण झालेलं आहे। कालच्या दिवशी पाऊस खूप छान झाला, पहिला पाऊस होता, पण तरीसुद्धा त्या मानाने खूप छान झाला आणि भरपूर वेळ होता, दुपारपासून तर पार रात्रीपर्यंत कमी झाला होता, पण सुरूच होता पाऊस। आणि आज मला ब्लाऊजचं कटिंगचं काम करून घ्यायचं, कुठलं तरी एक काम करायचं, भरपूर काम आहेत माझ्या मागे आज। एकतर ब्लाऊजांचं काम बाकी आहे, त्यानंतर मशीन थोडंसं दुरुस्त करायला लागणार आहे परत, कारण ते थोड्या दिवस बंद असलं की परत ते खराब होतं आणि शिलाई घेत नाही ते खालून, तर थोडा वेळ माझा त्याच्यात जाणार आहे। त्यानंतर ब्लाऊज कटिंग करेल आणि काल थोड्याफार शेंगा मी फोडल्या, तर त्या जुन्या होत्या आणि ज्या आम्हाला भेटल्या होत्या ओल्या शेंगा, तर मला वाटलं, मी त्यांना वाढवत होते उन्हामध्ये, तर मला वाटलं की त्या वर्ण कोरड्या वाटत होत्या की पूर्ण सुकल्या असतील, पण जसेच त्यांचे दाणे मी काढून बघितले तर आतमध्ये पूर्ण ओले दाणे आहेत। तर आता त्यांचं काय करायचं, कारण आता ऊनही नाही आहे 2 दिवसापासून, आणि आता ऊन पडेल आधीसारखं याची काही गॅरंटी नाही, त्यामुळे मी आता त्यांना खाण्यासाठी उकडून घेते। बघूया आता काय काय होतं ते। त्यातल्या त्यात आज पप्पा निघाले, म्हणजे ते त्यांच्या कामानिमित्त येत आहे, पण येतील घरी भेटायला थोड्या वेळ, तर आज तोपर्यंत जे होईल ते मी आवरण्याचा प्रयत्न करते। आणि त्यासाठीच मी आज सकाळी घरातलं सगळं पटकन आवरून घेतलं, कारण शूट करताना जर का आवरायला घेतलं तर अर्ध्या तासाचं कामाला 1 तास लागतो, तर मी त्या सगळं अवॉइड केलं। आत्ता 12-12:15 घरातलं सगळं आवरून घेतलं, आता जेवते सगळ्यात आधी आणि मग करते कुठल्या तरी एका कामाला सुरुवात। ब्लाऊज मला खूप जास्त अर्जंट आहेत, 2 ब्लाऊज मला बाहेर टाकायची होती, मी चांगल्या साड्यांवरचे ते आहेत आणि त्यातल्या त्यात स्टोन वगैरे असल्यामुळे स्टोनवाले बाहेर देते आणि जे सिंपल आहे तर ते मी घरी शिवून घेते माझे, तर ते करायचे। बघूया आता संध्याकाळपर्यंत काय काय होतं ते। सगळ्यात आधी आता जेवून घेते आणि जेवणात आज भरपूर आयटम आहेत, पण सगळे थोडे थोडे आहेत, तुम्हाला दाखवते मी। आणि मला वेगळं काहीतरी करायचं, आता खूप कंटाळा येतोय, तर होईल माझं ह्याच्यात तसं। आता थोडीशी रात्रीची खिचडी शिल्लक आहे आणि ही
ही भाजी मी आज बनवली होती, गोल भेंडीची सुकी भाजी. तर हीच भाजी आधीच्या टिफिनलाही दिलेली आहे. आहोंनी पण तीच खाल्ली आणि थोडी एवढी आता माझ्यासाठी आहे. त्यानंतर कढी. तर असे 3 आयटम आहेत आज. तर इथे आता माझं जेवण आवरून झालं होतं. जेवण केलं त्यानंतर थोडीफार भांडी होती ती धुवून काढली आणि पप्पांना फोन केला तर त्यांना 1 तास लागणार होता. तर मी आधी भाजी बनवून ठेवते आणि मला 1-2 व्हिडिओचं थोडं काम होतं एडिटिंगचं. तर भाजी बनवून ठेवते म्हटलं आणि ते आल्यावर फक्त गरम गरम पोळ्या काय तेवढं मला बनवायचं काम राहील मग. तर शेवभाजी इथे मी बनवत होती आता. आणि सोबतच आता आधीचं स्कूलची सुद्धा टायमिंग झालेला होता, म्हणजे तो आता थोड्याच वेळात घरी येईल. आणि त्याने सकाळी त्याला जी काही भाजी दिलेली होती टिफिनमध्ये तर ती अजिबात आवडत नाही, पण तो काही बोलला नाही. मला घाबरून त्याने ते नेली होती, कारण तो कुठल्याच भाज्या खात नाही. मग त्यामुळे थोडंसं रागवलं होतं त्याला. तर कसं तर त्याने ते नेलं होतं, पण माहिती नाही त्याने ते खाल्लं आहे कारण टिफिनमध्ये. तर मी थोडी जास्तीचाच आता स्वयंपाक करते, म्हणजे दोघांचा, पप्पांचा आणि आधीचा. तर तोही आता जेवेल. आणि भाजीचं सुद्धा मी आता फक्त रस्साच बनवून ठेवला होता, कारण शेव घातले की मग त्याचं लगदा होतो जास्त जर वेळ लागणार असेल तर. फक्त मी काही रस्सा बनवून ठेवला होता आणि जेव्हा ते जेवायला बसतील तेव्हा गरम गरम पोळ्या आणि तेव्हाच काही ते शेव त्यात घातली जाईल. आणि ते भाजी शिजून होते तोपर्यंत मी मशीन लावलं होतं कपड्यांचं, तर त्याचाही टाईम झालेला होता. तर सगळ्यात आधी तर कपडे वाळत घालायचे आहेत मला. आणि हे जे कपडे आता धुवून टाकले होते तर ते काल संध्याकाळी धुतले होते आणि रात्री परत पुन्हा मी घरात घेतले होते, रात्रीचे बाहेर कपडे ठेवत नाही म्हणून. तर सकाळी मी त्यांना बाहेर टाकलं होतं इकडे पाठीमागच्या गॅलरीत. तर ते मी आता काढून घेते. आणि वातावरण आता 2 दिवसांपासून जरा, म्हणजे काल पाऊस झाला आणि आज सकाळपासून वाट बघतोय पण काहीच नाही. असं वाटलं होतं की आता पाऊस थांबणार आणि खरंच पावसाची म्हणजे खूप जास्त गरज आहे आता. पण एकच दिवस काय ते चांगलं पाणी पडलं त्या. आणि त्यानंतर पावसाचं वातावरण तर असतं पण पाऊस मात्र येत नाही. आता परत पुन्हा वाट बघायला लागणार आहे पावसाची. तर इकडचे पुढचे गॅलरी ते सकाळचे काही कपडे असतात थोडेफार, टॉवेल वगैरे आंघोळीनंतरचे, तर ते काढते आणि इकडेच मी आता कपडे वाळत घालते गेले काही दिवसांपासून. तर चाललं आहे आता हे गॅलरीचं पण लवकरात लवकर काहीतरी करावं. पण आम्ही एका गोष्टीसाठी थांबलो आहे की ते ग्रीन ग्रास वगैरे खाली टाकलं ते वगैरे, ते नंतरून स्वच्छ करायला खूप जास्त हेक्टिक होऊन जातं आणि परत परत साफ करणं होत नाही. त्यातल्या त्यात खूप जास्त धूळ येते गॅलरीत माझ्या. तर काहीतरी थोडंसं वेगळं करूयात असं चाललं आहे आता. तर बघूया आता, सर्चिंग सुरू आहे काय करू शकतो असं ते, त्यामुळे थांबवून घेतलं आहे. आणि हे क्लिप्स जे असतात चिमटे तर ते मी आणले होते आणि हे खूप पॅक बसतात. मी सुरुवातीला स्टुडिओ वगैरे बऱ्याच प्रकारचे वापरून बघितले पण यांची क्वालिटी मला खूप आवडली. डीमार्टमधून मी ते घेतलेले आहेत. तर आधी कुठलं काम करावं हे सुचत नाही आहे, पण म्हटलं आता पौर्णिमा येते आणि साडी ठरवलेली नाही कुठली नेसायची. तर सगळे ब्लाऊज रेडी करून ठेवते सगळे आणि मग ठरवूयात. तर मशीनची सुई मोडली आहे आणि नंतरून कितीतरी दामध्ये मी गावात गेली पण मग विसरले आणायला. तर हे तर नाही होऊ शकत आता, कारण आधी पूर्ण पाकिट होतं माझ्याकडे पण कुठे ठेवलं गेले तेही मला भेटत नाही आहे. आता ही सुई लावल्याशिवाय लक्षात येणार आणि ही व्यवस्थित काम करते का नाही. तर हे तर बघूया आता नंतर. तर हे एवढे असे इथे ब्लाऊज वगैरे काढून ठेवलेले आहेत सगळे शिवायचे, अस्तर वगैरे हे सगळे शिवायचे ब्लाऊज आहेत एवढे. आणि हे एक कट करून ठेवलेलं आहे, हे तर बरेच दिवस झाले कट करून ठेवलेले. कुठल्या साडीवरचे मी आता तेही माझ्या लक्षात येत नाही, पण आधी हे करावं लागेल मग हे बाकीची सगळी. आणि हे ब्लाऊज मला बाहेर टाकायचं आहे. मी मागाशी सांगितलं की ज्यांना असं डायमंड वगैरे आहेत तर त्यांच्यामुळे सुद्धा मशीन खराब होऊ शकते आणि माझी ऑलरेडी खराबच असते नेहमी, कधीतरी व्यवस्थित चालते. तर हे बाहेर टाकायचं आहे. आणि आणखीन एक आहे माझ्याकडे हे लास्टवालं, हे दोघं बाहेर टाकायचे आहेत. आणि हे बाकी सगळं मला घरी शिवायचं आहे. हे घरी शिवायचं आहे, हा ड्रेस आहे वाटतं. त्याच्यानंतर हे घरी शिवायचं आहे, हे घरी शिवायचं आहे. त्याच्या खालचं आहे हे एक ते व्हाईट कलरच्या साडीवरचं, तर ते घरी शिवायचं आहे. ह्या साडीवरचं ते आहे तिकडे ठेवलं ते. आणि हे 2 म्हणजे 4 ते 5 ब्लाऊज मला घरी शिवायचे आहेत. आता हे तर नाही शक्य होणार, आता कटिंग वगैरे करून ठेवेल एखाद्या वेळेस. हे काम मला जरा अर्जंट वाटतं आहे, कारण पाऊस सुरू झाला की बाहेर बस नाही होणार नाही, घरात घाण होईल आणि ते शिंगा खराब होतील कारण ते आतून ओले आहेत पूर्ण. तर यांचं काम करते आज. आणि तार तुम्हाला मी दाखवते. आणि हा तार 15 दिवसांपेक्षा जास्त झाला असेल
आणून पडलेलं आहे. तर याचं काय करायचं आहे, कशासाठी आणलं आहे ते मी तुम्हाला आता लवकरच सांगेल. आणि म्हणजे कालच्या व्हिडिओच्या खाली एका ताईंची मला कमेंट आलेली की आपण ज्वारीमध्ये नाचणी मिक्स करून खाऊ शकतो का, म्हणजे करू शकतो का. तर काय हरकत नाही, करू शकतो आपण. मी तर करते. नाचणी खूप पौष्टिक असते खरं तर. आणि स्पेशल नाचणीची जर का भाकर बनवली तर मी बनवून बघितली होती, मला काही आवडत नव्हती. म्हणून मी असं काहीतरी थोडंसं जुगाड केला की ते भाकरींमध्ये मिक्स करते. आणि त्यामुळे एक फायदा झाला, मला परफेक्ट अशा भाकरी जमत नव्हत्या, पण ते चिकट असल्यामुळे ज्वारीच्या पिठात म्हणजे ज्वारीमध्ये मिक्स करून दळून आणल्यानंतर नाचणीचाही बेनिफिट्स मिळतो आहे. आणि त्यातल्या त्यात भाकरी मोडत नाही बनवताना. ज्याला नाही येतो सुद्धा खूप छान भाकरी बनवू शकतो त्याच्याने. याला आता वायफाय कनेक्ट केलं आहे, काहीतरी उपयोग व्हायला हवा. खरं तर एडिटिंगसाठी मी वापरायला पाहिजे, पण मला फोनमध्ये सवय झालेली आहे. पण मी आता याच्यातच एडिटिंग करते, कारण स्क्रीन मोठी असल्यामुळे कमी त्रास होतो डोळ्यांना. आणि सुरुवातीला एवढं म्हणजे हास्य जत्राचा एकसुद्धा एपिसोड आम्ही स्किप करत नव्हतो. रोजच्या रोज बघणं व्हायचं किंवा मोबाईलमध्ये जेवताना लावून बघत होतो. पण आता आधीचं स्कूल सुरू झालं आणि तर नसतातच घरी दुपारी रात्री वगैरे बघायचे ते. पण मलाही आता फारसं जमत नाही, तर मग मी असं बघते आता फोनमध्ये वगैरे काही काम करताना लावून देते. आणि किंवा मग ह्या टॅबमध्ये लावून देते, त्यामुळे जुने एपिसोडसुद्धा मी रिपीट बघते. तर इथे आता पप्पा आलेले होते आणि आधी आला होता स्कूलमधून, तर त्यांच्या दोघांसाठी मी आता पोळ्या बनवल्या होत्या. आणि मला वाटलं होतं की आधी भाजी खाऊन येतो का नाही, पण तो खाऊन आलेला होता. पण तरीसुद्धा त्याला आवडते शेवभाजी, आणि त्यामुळे मग तो थोडंसं त्याने परत खाल्लं होतं, एक अर्धी चपाती. आणि जेवणं वगैरे आटपून झाल्यानंतर पप्पा लगेच निघाले होते. आणि किती उशीर होऊ देत, पण त्यांना काय मी तिकडे थांबायलाच नाही आवडत, ते निघून जातात. तर यातले दाणे संपले होते, किती घाण झालेले. तर या बर्ड्स फीडरमधले दाणे संपले होते, ते आता भरले. आता त्याला जागेवर ठेवते. आधी ती स्पॅरो आली होती, उडून गेली. मी आत्ताच घरात आणि 2-3 आताच घरात आणलं. इकडे ना, तुला बघून तर सगळेच एवढून जातील ग. आताच मी घरात आणलं हे, आणि तेव्हा शिकलेला पण पडतो. बिचारे बिचारे. एक मिनिट, पण मग जर इकडे नव्हतं तर ते काय करायला काय आले होते इकडे? त्यांना वाटलं हे असेल इकडे, आणि मी आत्ताच घरात घेऊन गेली, तेव्हा तिथे परतून गेल्या. पोट मारलंय तू चिमण्यांचं. नाही रे, येतील ना. हे बघ आधी याच्यात ते हे आणताय, हे काय आणतं ना, घास. हे बघ सुरुवात केली सकाळी त्यांनी ना, याच्यात आणलं. दरवाजा माझे 2च मिनिटांसाठी मी ते बर्ड्स फीडर घरात घेऊन गेली, फक्त दाणे मला त्यात भरायचे होते म्हणून. आणि तेव्हा अशी 2-3 चिमणे ते थांबले होते. मला वाटतं ते मी न्यायच्या आधी खात होते, त्याचे थोडेफार दाणे होते तर. आणि गेले बिचाऱ्या उडून. आता येतील म्हणा तसे थोड्या वेळाने. आणि त्यांनी काय केलं होतं सकाळ सकाळी, ते लक्षात नाही आलं. आणि हे जे बकेट आहे माझं मॉपचं, तर हे मी उलटं ठेवते इथे वर ह्या ग्रिलवर, तर त्याच्या खाली त्याने ते गवत आणून ठेवलं होतं. माझ्या लक्षात नाही, मी एकदम जोरात ते ओढून घेतलं आणि सगळं गवत खाली पडलं. तर तेव्हापासून ते खूप घाबरत होत्या. तर मी ते बकेट आता तसंच ठेवलं आहे, कारण वर जर ठेवलं तर ते परत एका दिवसामध्ये करून टाकतील आणि मग मला पुसायला वगैरे प्रॉब्लेम येईल, म्हणून ते काढून घेतलं मी. आणि त्यांचं जे घरटं होतं तर तेच उलटं ठेवलेलं आहे, कारण ते आतमध्ये असं सरळ न जाता खालून त्यांना थोडंसं सेफ वाटत असेल, तर तसं ते गवत जमा करतात आणि तिथे घर बनवतात. तर माझ्या त्याने भेटायला जाणं तर नाही झालं मावशीला, प्रसाद पाठवला तिने तिकडचा केदारनाथचं रुद्राक्ष दिसतं त्याच्यात, मला काय म्हणतो आपण यंत्र, ते पाठवलं. तर मावशी गेली होती ट्रिपला म्हणजे देवदर्शनाला केदारनाथला. तर तिकडे गेली होती आई गेली होती मावशीला भेटायला, तर तिच्या हातून तिने सगळं सामान पाठवलं आहे. माझं तर जाणं नाही झालं भेटायला, बघूया आता नंतर कधीतरी. तर खूप छान, म्हणजे असं आशीर्वादच म्हणूयात आपण, प्रसादच म्हणूयात. तिकडचं गळ्यातली माळा होती, बांगड्या होत्या हातातल्या, तिकडचा प्रसाद होता. आणि ही शॉल मला खूप जास्त आवडली. साडीवर घ्यायला खूप छान वाटेल ती हिवाळ्यात, ते बाहेर जायचं असतं हिवाळ्यात, खास करून काही लग्न किंवा काही फंक्शन असतात तर थंडी खूप असते, आपण साडीवर स्वेटर घालू शकत नाही, तर त्यासाठी खूप छान आहे, खूप छान वाटते. म्हणजे फॅशन पण होते, साडी नेसायची हौस पण होते, आणि वरनं स्वेटरही घातला जाणार आणि फक्त शॉल घ्यायचं काम असेल. हे मी आता देवघरात ठेवते, बांगड्या आणि जे काही माळा आणलेली मावशीने.
आणि रोजच वातावरण तर एवढं पावसाचं झालेलं असतं, पण पुन्हा आता वाट बघायला लागणार आहे. असं वाटत होतं की आत्ता पाऊस येईल तेव्हा पाऊस येईल, पण पाऊस मात्र आता येत नाही. आज पूर्ण दिवसभर असंच वातावरण होतं, ढगाळ वातावरण. खूप वाट बघत होते मी सकाळपासून की काल सारखं आजही पाऊस व्हायला हवा, कारण खूप फ्रेश वाटायला लागतं लगेच पाऊस झाला की. आणि सगळ्या बिल्डिंग्स वगैरे झाडं वगैरे एकदम असं धुवून निघाल्यासारखं झालं होतं, तर खूप फ्रेश वाटायला लागलं होतं. तर आजही थोडा वेळ मी वर गेली होती चालायला टेरेसवर. बरं वाटतं, जरा हलकं वाटतं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच तुमचे काही सजेशन असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.